साहिलने मात्र 2 चेंडू सुरेख फेकले गेले. तिसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आपण पाहिला, चौकार आलाय आणि चौकारच्या बरोबरीनं संदेश केळटात वैयक्तिक 4 धावसंख्या होती. हा सुंदर चेंडू, स्लोअरचा हा चेंडू, फसवा चेंडू मात्र उजव्या बाहेरून जाणार चेंडू. पंच अविनाश पारिंगे सर दोन्ही हात जमीन समांतर करून सांगतायत की हा चेंडू स्वर आहे, वाईट चेंडू फेकला जातोय. अभ्यंतरची 1 धाव मिळते आणि एकूण धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या बिन बाद 5. हा जबरदस्त हा चेंडू, स्लोअरचा चेंडू फेकला जातो. यावेळेस मात्र सुरेख सटीक लाईन पाहायला मिळाली. टप्पा अचूक ठेवला, वेगावरती नियंत्रण ठेवलं. हा पहिल्या षटकाच्या आतपर्यंत चेंडू आपला गेला असेल. हा 2 वर्षाच्या नंतर पाहिलं असेल चेंडू जर गेला मैदानाच्या बाहेर तर नक्कीच आपल्याला नवीन चेंडू गेला दिला जाईल. मात्र या चेंडू संदेशच्या बॅटवर आपण पाहिलं मोठा फटकाला षटकार आलाय 6 धावसंख्येसाठी. आणि 2 षटकानंतर आपल्याला मैदानामध्ये नवीन चेंडू जुना चेंडू पुरवला याची नोंद दक्षता आपण सर्व संघाने घ्यायची आहे. 11 धावा धाव फलकावरती. पहिले 2 चेंडू होते आपण जर पाहिला साहिलनं सुरुवात चांगली केली, त्या साहिलवरती आपण पाहिला चौकाराचा जो आपण पाहिला असं मोठा फटकायला, त्याच्यानंतर लाईन भरकडले आणि हा चेंडू मात्र सुरेख फेकला जातो त्यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक मला षटक पहिला समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ढेकू संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते विदाउट विकेटनं विदाउट लॉस आपण पाहिलं असतील 11 धावा धाव फलकावरती. एक चांगलं आयोजन, एक चांगली स्पर्धा आपण पाहिलं असेल. सकाळी आपण जर पाहिलं असतील त्या सामन्याच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आमचे मोतीरामजी डोंगरे साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल संदीपजी मुंडे आदी मांडेवर आपण या पहिल्या सामन्याच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत आपण ही स्पर्धाचं उद्घाटन पार पडला. त्याच्यानंतर ही स्पर्धा आपण जर पाहिली अतिशय चांगल्या जोमामध्ये जी पाहायला मिळते. पहिल्या षटक मात्र समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं साहिलनं 11 धावा खर्च केल्या, 1 चौकार, 1 षटकार, 1 अवांतर व्हाईटच्या धावसंख्येने आपण पाहिले असेल धावा आल्या. त्याच्यानंतर वैयक्तिक कोट्यातून पहिलं आणि सांघिक कोट्यातून दुसऱ्या षटकासाठी मोरबे संघाचा हा सितार आपण जर पाहिला असेल तो धीरज राणे येत आहेत. ते दुसरं षटक घेऊन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज असतील मयूर. धीरज राणे गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिलं षटक साहिलने मात्र अतिशय चांगला हाताळला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरी 11 धावा आल्या असतील मात्र चांगली गोलंदाजी केली आहे धीरज राणे. आता पाहू या ठिकाणी क्षेत्रवाची रचना चिकू उत्कर्ष मध्ये चांगले आखतायत. क्षेत्ररक्षण जर आपण जर पाहिलं असेल मयूर यांच्यासाठी चांगलं सजवलंय. 1 कव्हर फाईन, 1 शॉट गलीमध्ये आपण एक क्षेत्ररक्षण पाहतो. शॉर्ट लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण ऑनसाइड मध्ये आपण पाहिलं स्क्वेअर लेग आहे. 1 मिड विकेट, 1 लॉंग ऑन आणि मिड ऑन. एक चांगली क्षेत्र रचना आखली गेली आहे. तो मयूर एक हार्ड हिटर या फलंदाजासाठी. शांत आणि संयमी क्रिकेट मैदानात पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी आहे मात्र दर्दी प्रेक्षक या सामन्याचा मनमुराद आनंद घेतात. आई एकविरा ट्रॉफी 2021 पर्व या ट्रॉफी मध्ये आपण सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करू. धीरज राणे आपल्या षटकाची सुरुवात करत असताना रिव्हर्स अटक करण्याचा प्रयत्न केला जातो. या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला तर संदेशने मात्र नकार जरूर आला. फलंदाज मयूरच्या माध्यमातून डॉट चेंडूची समाप्ती झाली. पहिल्या चेंडूची सुरुवात चांगली केली आहे ते धीरज राणे यांच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी पाहूया. पहिल्या षटकामध्ये 61 धावाचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी संघाची दमछाक मात्र या चेंडूवरती खडे खडे स्ट्रोक लगावलाय. लोंगा पुरून लगावल्या. बिग हिट कार षटकार आलाय फलंदाज मयूरच्या बॅट मधून आणि षटकाराने आपलं खातं उघड केलंय. देवा देवा षटकार आलाय फलंदाज मयूरच्या बॅट मधून. षटकारांना मयूरने आपलं खातं उघडं केलंय. संघाचा धावसंख्या जर आपण जर पाहिली असेल 17 अंकावरती निवडले. मात्र या चेंडूवरती मोठा फटका करण्याचा प्रयत्न थोडासा खराब क्षेत्ररक्षण फंबल पाहायला मिळाला. 1 बाउन्सचा चौकार
मोहीर मात्र 2 चेंडू मध्ये आपण पाहिलं फरकूस समाचार पहिल्या चेंडू ते थोडस चाच पडले. पहिल्या चेंडूला सन्मान देण्यासाठी नक्की मानस निर्माण केला आणि त्याच्यानंतर मात्र एक चौकार आणि एक षटकार आपण त्यांच्या बॅट मधून पाहिलं आणि वैयक्तिक 11-10 धावसंख्या होती. मोहीर फलंदाजी करता संदेश खेळता चौकार षटकार मध्ये 12 धावसंख्या होती. सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली असेल तर एकूण धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती. डेकू ग्रामपंचायत गोवे चिंचकडून आपण पाहिलं असेल हा संघ दाखल झालाय या रसायनी परिसरामध्ये आणि चौक ग्रामपंचायत आपल्या जवळची पंचायत आहे. त्या दोघांमध्ये आपण पाहिलं असेल या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते आणि या चेंडूवरती सुंदर गोलंदाजी धीरजने मात्र आपण जर पाहिलं असं पहिल्या चेंडू डॉट खेळले त्याच्यानंतर एक चौकार षटकार सिंगल तब्बल 11 धावा आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं असेल साहिलच्या षटकामध्ये टोटल धावा आपण पाहिल्या होत्या. धीरज पुन्हा एकदा टाटा पॉवर एंड कडून राईट हॅम ऑर्थ विकेटने गोलंदाजी 3-4 पायावरचा रनअप घेऊन स्ट्रायकर एंड वरती संदेश पाटील एक चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून अपेक्षित आहे. यावेळेस मात्र स्लोअरचा हा चेंडू उजवी सोडून जाणार चेंडू पंच नरेश मात्रे सरांचा इशारा आलेला आहे. वाईट चेंडूचा एक अतिरिक्त धाव एक्स्ट्रा मिळाली आहे आणि एक अभ्यंतर धावेच्या बरोबरीनं 22 धावसंख्येचा आलेख. स्लोअरचा हा चेंडू 5वा चेंडू मात्र या चेंडूवरती जबरदस्त फटका स्कोरले करू संदेश जे डावखुरे फलंदाज संघाचे संगणक करणार आणि या षटकाराच्या बरोबर आपण पाहिलं असेल पहिलाच फलंदाज बाद झाले संदेश. 2 षटक संपले. पहिल्या षटकामध्ये साहिलचे 11 दुसऱ्या षटकामध्ये धीरज राणेने धावा खर्च केले 18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 29 धाव संख्या म्हणजे 14.50 ची सरासरी कायम राखली आहे. ढेकू संघ आपण पाहिले असेल ग्रामपंचायतच्या माध्यमातून संघ उतरला जातोय. ग्रामपंचायत प्रत्येक गावातील एक चुनिंदा खेळाडू घेऊन ही चांगली संकल्पना आखली आहे या स्पर्धेसाठी. बंटी भद्रिक यांच्या माध्यमातून 29 धावा धावफलकात साहिल आपल्या कोट्यातून दुसरं षटक फेकण्यासाठी येतं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा साहिलला खर्च केल्या. अजय सांगले असतील, बंटी भद्रिके, त्याचबरोबर साहिल असतील, त्याचबरोबर आपण पाहिलं असेल प्रशांत ठाकूर. या सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी प्रत्येकाने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली. जबरदस्त गोलंदाजी आता पाहायला भेटते. पहा जवशी पहिल्या षटकामध्ये जे धारदार गोलंदाजी साहिल यांच्या माध्यमातून फेकली जाते. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी केली. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपण पाहिला हार्ड हिटर फलंदाज मयूर यांच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल मोठे फटके आपण पाहिले. मात्र ह्या चेंडूवरती आपण पाहिला एक मोठा फटका लगावला. थोडासा आखूट टप्प्याचा हा चेंडू 6 धावसंख्येसाठी आपण पाहिलं असेल.
35 धावसंख्या धावफलकात लागेल. दोन चेंडू डॉट त्याच्यात षटकार. एक चांगली गोलंदाजी या पाहायला मिळते क्षेत्रवीर रचना. जशी आता मात्र नैनेश पवार क्षेत्र सिंगल. 37 अंकावरती धावसंख्या पाहायला भेटते. या चेंडूवरती मोठा फटका लागला. स्टँडर्ड फटका आपण पाहतोय. लॉंगांवरून लगावलेला हा बिग हिट षटकार. 6 धावा. व्यासपीठावरची त्रेचाळीस धावसंख्या धावफलकाची पाहायला मिळते. 43. फलंदाज राजने मात्र आलेल्या षटकाराने आपलं खातं उघडे केले. बघा प्रत्येक फलंदाज जर आपण पाहिलं असेल ढेकू संघाकडून चौकार षटकाराने आपलं खातं उघडे करत आहे. या चेंडूवरती एक धाव मिळली आहे. नियोजक क्षेत्रामध्ये चेंडू वाटचाल करतोय. सिंगल आली आहे. सिंगलच्या सहाय्यानं बरोबरीनं 44 अंकावरती जाऊन पोहोचली धावसंख्या. ढेकू ग्रामपंचायत आणि त्यांच्या माध्यमातून पाहिलं असेल त्यांच्या विरोधात असेल चौक ग्रामपंचायत. आज ग्रामपंचायत लढा आपण जर पाहिलं असेल पहिला सामना जिंकला लोधुली ग्रामपंचायतनं. आणि या चेंडूवरती महिर मात्र या चेंडूवरती मोठा फटका लागवलाय. मिड विकेट मध्ये चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी महिरच्या बॅट मधून हा तिसरा षटकार. संघाची प्रथम फलंदाजी करत असताना सुरुवात मात्र साईडनं पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली दमदार करून दिली चौक संघाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं असं दुसऱ्या षटकामध्ये धीरज राणेवरती हल्ले चढवले. त्याच्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये आल्या 18 धावा. आणि ह्या षटकामध्ये साई जो गोलंदाज आपण जर पाहिलं असं अस्त्र होता त्याच्यावरती मात्र हल्ले चढवण्यात तब्बल 3 षटकार त्याच्या या षटकामध्ये आल्या. आणि थोडासा आता मागणं ठरलंय तो गोलंदाज साहिब. आणि 50 धावा कंप्लीट झाले. त्या धावफलकावरती एक फलंदाज बाद झाल्यानंतर ढेकू ग्रामपंचायत संघाकडून नाना आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. 40+ आमचे मेंबर. नाना मात्र या संघाला नेहमीच सपोर्ट करत असतात. धाकटी पंढरी लिंक त्यांच्या माध्यमातून दरवर्षी आपण पाहत असतो. तर नाना या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांचे स्वागत करणं आपण नक्कीच गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क्स वरती गोलंदाज सुनील ठोंबरे चौथ्या षटकासाठी निमंत्रण दिलंय. राईट हॅम लेफ्ट हॅम मोरतो विकेटने गोलंदाजी करता. हा मात्र सुंदर चेंडू. या वेळेस मात्र चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क होत नाहीये. संपर्क झुलत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती आहे. सुनील टोंबरेने मात्र सुरुवात चांगली करून दिली आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडू डॉट फेकले गेले. बऱ्याच वर्षांचा टेनिस क्रिकेटचा अनुभव. टेनिस क्रिकेटच्या रोशन गावडे यांच्या माध्यमातून झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता. प्रयत्नामध्ये अपयश जरूर आलंय. झेल मात्र सुटला जातोय. फलंदाज राजला एक जीवन मिळालाय. सिंगल डाव आली. सिंगलच्या बरोबर 51 धाव संख्या लागली ती धावफलकावरती.
क्षेत्रफळ रचनेमध्ये थोडासा बदल करतायत. पाहूया स्ट्रायकर एंडवरती फलंदाज सलामीला मयूर, एक जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहिली आहे. हा रिव्हर्स अटेंड केलंय, मात्र पाहूया चेंडूवरती रिव्हर्स फटक्यामध्ये सक्सेस ठरलेत आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव संख्येसाठी चौकार आलाय फलंदाज मयूरच्या बॅट मधून आणि या चौकारच्या भरून 55 धावा धाव फलकावरती. सामन्यात मला असं वाटतं रेकॉर्ड ब्रेक झालाय. पहिल्या सामन्यात आपण 60 धावा पाहिल्या. गोलंदाज सुनील पुन्हा एकदा तयार. हा यावेळेस मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केला, जबरदस्त हा फटका. एक मॅग्निफिशंट षटकार आपण बघतोय. दोन्ही वेळेला आपण पाहिलं असेल फलंदाजांना रिव्हर्स अटेंड केला, दोन्ही रिव्हर्स अटेंड मध्ये सक्सेस झाले. आणि या चौकाऱ्यावरून 67 धावा धावफलकावर 67. 67 धावा धावसंख्येचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील वरती ज्या आशा होत्या, ज्या आकांक्षा होत्या, थोडीशा निराशा जरूर. हा सुंदर चेंडू बघा सफल झाले. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एकच सिंगल धाव मिळाली बघा. या ठिकाणी आपण पाहिलं असेल फलंदाज मयूर एक जबरदस्त कामगिरी करतात. 68 धावा धाव फलकावतील. 14 षटक मला षटक समाप्त झाले. मयूर 12 चेंडूमध्ये 41 धावांची एक मॅरेथॉन इनिंग त्यांच्या माध्यमातून खेळली जाते. बघा युट्यूबच्या माध्यमातून मयूरला बरेचसे फॉलोअर्स पाहायला भेटतात, बरेचसे तिथे पाठीराखे त्याचे चाहते हा सामना पाहतात. तब्बल त्यांनी 12 चेंडूमध्ये 41 धावांची एक चांगली विनिंग आतापर्यंत खेळले, जिथे आपण संदेश पाटील बाद झाले सोचतात. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं असं सर्वोच्च जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि जबरदस्त आतापर्यंत फलंदाजी एक चौफेर फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि धाव संख्येचा एक मोठा उच्चांक आपण जर पाहिला असेल तर एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. एक विकेटच्या मोबदल्यात 68. साहिल चौधरी उंचकोरा हा गोलंदाज सेंट आयलंड. या चेंडूवरती मात्र पाहूया मोठा फटका लागवलाय आणि याही चेंडूवरती पंच मात्र अविनाश पारेखे सर इशारा करतात.
पाहिजे, तारीफ केली पाहिजे. 79 79 धावसंख्या धावफलक आहे. मात्र मयूर याच्यावर जर आपण पाहिला कुठला वैज्ञानिक दबाव त्यांच्यावरती पाहायला मिळाला. संयमी खेळी इझिली फलंदाजी करत जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून त्यांची चांगली फलंदाजी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती एकच धाव मिळाली. स्ट्राईक रोटेशन होते. फलंदाज राज या चेंडूवरती एक धाव कंप्लीट करतात. 8 धावसंख्या राज पोहोचतात. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली 80च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 80 धावा आजच्या दिवसातला धावसंख्येचा उच्चांक. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या 60 धावा आल्या. या पहिल्या सत्रामध्ये आपण 80 धावसंख्येचा उच्चांक पाहिला आणि या चेंडूवरती मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. मात्र क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं पाहायला मिळतंय. एक धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज मात्र या ठिकाणी धावचीत बाद झालेत. मयूर या मोसमातील मिथून या ठिकाणी पहिली अर्धा 50 त्याच्या नावावरती अर्धशतकीय खेळी. एक मॅरेथॉन विनिंग त्यांनी साकारली. जबरदस्त कामगिरी केली. त्यांच्या सर्व पाठीराख या ठिकाणी नानाने सुद्धा त्यांना सल्यूट केलेला आहे. करण्याने सेकंड केलं आणि जबरदस्त कामगिरी करून त्यांच्या 50 धावसंख्येच्या जोरात आपण जर पाहिलं असेल सचिन गाडे नवीन आलेले फलंदाज स्ट्रायकर एडवरती असतील. हा सुंदर फटका आपण पाहतो. बीड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळाला आहे. एक धाव धावून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुहेरी धाव कंप्लीट केली आहे. 2 धावेच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 83 अंकावरती. पहिलं सत्र संपलंय. 83 धावा जमवलेत. विजयासाठी गरज असते 30 चेंडूमध्ये 84 धावसंख्येची. मात्र चौक ग्रामपंचायत संघाच्या फलंदाजाला पहिल्याच चेंडू पासून आक्रमण आणि आक्रमणच वाचू शकेल. पण 84 धावसंख्येची गरज आहे. तर आपण तत्पूर्वी डीजे मास्टर सुद्धा एक संधी देऊया.
समाप्त झालंय 5 षटकांचं आणि तब्बल 83 धावा जमवलेत आणि 84 धावांचं एक मोठं आव्हान चौक संघासमोर ठेवले. जर सलामीचे फलंदाज आपण जर पाहिलं असेल नैनेश पवार, सन्माननीय रोहितजी भुईकोट साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झाले, आता ते दाखल झालेले आहेत. रोहित, आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आई एकविरा ट्रॉफी 2021 हे पर्व, या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. बंटी भद्रिके आणि कंपनी आपलं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहेत. तर आपण आपल्या अतिथी मंचावरती येऊन स्थान पडून या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. एक अतिशय चांगली स्पर्धा सकाळच्या आपण उद्घाटन सोहळ्या प्रसंगी पाहिलं असेल. जिल्हा परिषद विद्यमान सदस्य आपण जर पाहिलं असेल त्यांनी 3 वेळा या जिल्हा परिषद हॅट्रिक साधले ते असे मोतीरामजी टोंबरे साहेब. त्याचबरोबर आपण जर पाहिलं असेल संदीपजी मुंडे, असे बरेचसेच मान्यवर आपण या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी ज्यांना आम्ही निमंत्रण दिलं होतं ते आमच्या विनंतीला मान देऊन या सामन्याच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपण उपस्थित होते. बरेचसेच कटआउट्स आपण जर पाहिले असतील, बॅनर्स या ठिकाणी कृष्णाशेठ पारिंगे यांचा बॅनर्स आपण पाहतोय, संदीपजी मुंडे, असे बरेच आपण मोतीरामजी टोंबरे साहेब, सुधीरजी टोंबरे साहेब, सर्व माणसं आपण जर विचार जर केला सर्व मान्यवर या स्पर्धेमध्ये आपल्याला जसं वेळ मिळेल. भूषण शेठ पारिंगे हे देखील आपण यांचा कटआउट पाहतोय. एक चांगली स्पर्धा, एक चांगला संकल्प आपण पाहिला असेल. आई एकविरा लोधिवली यांच्या माध्यमातून ही संकल्पना आखली गेली आहे आणि खऱ्या तर विचार तर केला लोधिवली गावाचा आणि या मैदानाचा अंतर बराचसा दूर आहे, तरी सुद्धा जर विचार तर केला मैदानावरती खऱ्या तर धाडस केलं बंटी भद्रिक आणि कंपनीनं आणि ही स्पर्धा आयोजित केली आहे. एक चांगलं आयोजन बघा. आमच्या 40 प्लसचे जे नाना, खऱ्या तर अतिशय त्यांना क्रिकेटची आवड आहे, नानांना आपण मैदानामध्ये पाहतोय आणि या सर्व यंग टॅलेंट घेऊन त्यांचा सगळ्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल झाल्या. 83 धावा पहिल्या षटकापासून पहिल्या 17 मध्ये आपण पाहिल्यास उभारल्या गेल्या. मयूरनं मात्र एक चांगली फलंदाजी केली, धुवाधार फलंदाजी या मैदानावरती आणि आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक त्याच्या नावावरती जोडला जातोय आणि विजयासाठी आता गरज 84 धाव संख्येची. स्ट्रायकर एंडवरती नैनेश पवार. हा पहिला चेंडू बॉखरपती, हा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. नैनेश पवार या मैदानात आपण रोशन केला तर या धावा कठीण नाही आहेत. या धावा जर तुम्ही जर चांगली फलंदाजी केली, विकेटवर जास्त वेळ दिला, खऱ्या तर मग पाहिलं पहिल्या सत्रामध्ये जसं मयूर एकदम संयमी टेन्शन फ्री राहिले आणि चांगली कामगिरी केली. तब्बल 52 धावांचे एक मॅरेथॉन विनिंग खेळले गेले आणि त्यांच्या मध्ये 15 चेंडूमध्ये 52 धावा आणि त्यांच्या 52 धावांच्या जवळ तब्बल 83 धावा जमवल्या आणि या 84 धावांचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्याच या षटकामध्ये आपण पाहिलं सुरुवात चांगली करून दिली आहे. ते गोलंदाज राज साबण यांच्या माध्यमातून जी गरज होती पहिल्या विकेटची ती विकेट मिळवून दिली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो दडपण गोलंदाज होते तो दडपण खेळातून दूर केलाय आणि आता थोडेसे रिलॅक्स झाले असतील जो गोलंदाज राज. हा सुंदर चेंडू पुन्हा आता ब्लॉकरवरती चेंडू फलंदाजाने आता वलकला. या चेंडूला कुठेतरी सन्मान दिला गेलाय आणि कार्पेटच्या साइन का होईना आपण पाहतो पहिल्या चेंडूला सन्मान देऊन एक धाव कंप्लीट केली आहे आणि जिथं पहिल्या धावसंख्येचा श्रीगणेश केला जात 84 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता चौक संघाची बॅटिंग लाईनअप जर आपण जर रोशन पाहिली आहे त्याला बॅटिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे. जरी फलंदाज नैनेश पवार बाद झाले तर सायकर एंड होती फलंदाज प्रथमेश राणे. हा जबरदस्त हा चेंडू, काय वेग, भन्नाट वेग पाहायला मिळाला. गती अतिशय सुरेख ठेवली, वेग चांगला केला आणि चेंडू मात्र ऑफस्टिक आणि ऑफस्टिक वरती ठेवला गेला आणि 3 चेंडू या गोलंदाजाने आतापर्यंत काय कौतुकास्पद कामगिरी केली त्या गोलंदाज राजनं. सुंदर चेंडू यावेळेस पाहूया शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू स्कोर लेगच्या क्षेत्राच्या तिथे चेंडू थोडासा फंबल पाहायला मिळाला जिथे एकच धाव होऊ शकली असती
थोडासा खराब क्षेत्ररक्षण झाला. 2 धावा मात्र चेंडूवरती कंप्लीट झालेत आणि एकूण धाव फलकावरती धाव संख्या लागली आहे ती 1-3 या धाव संख्येवरती. रोशन प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी आहे. धरती प्रेक्षक आहेत. हा ऐतिहासिक मैदान आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये मोसमामध्ये आपल्या प्रेक्षकांची गर्दी अलट पाहायला मिळाल्या मैदानावरती. हा इतिहास या मैदानाचा आहे. म्हणून या मैदानाचं नाव पण पाहिलं भूत बंगला टाटा पॉवर. चंद्रकांत पवार, चंद्रकांत जानू पवार आमचे वयाचे ग्रस्त आहेत. स्थायिक मात्र या ठिकाणी झाले ते लोधुलीला. पांडुरंग पवार चंदू नावाने प्रचलित जास्त आहेत. ते या ठिकाणी आताच त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सुपुत्र या ठिकाणी बसलेला आहे पंकज. तर आपल्याला विनंती असेल पांडुरंग पवार की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपूर्ण या स्पर्धेची शोभा वाढवायची. या चेंडूवरती मात्र एक धाव मिळाली आहे. आता सिंगल डबल धावावरती लक्ष नक्कीच केलंय चौक संघानं. पहिल्या संघा आपण जर पाहिला असेल नैनेश पवार जर का विकेटवरती असतात ही परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असती. जिथे नैनेश पवार स्वस्तात बाद झाले त्यावेळेस मात्र परिस्थिती थोडीशी बिकट झाली आहे. आणि आता मात्र चांगली गोलंदाजीमध्ये चांगल्या लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर राज मात्र या चेंडूची प्रशासनाने जरूर केली होती आणि स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरून लागवलेला बिग हिट षटकार. पुत्र बघा या ठिकाणी फोटो सेशन करतो स्टेटस साठी. नक्कीच त्यांना धन्यवाद असतील. असे बरेचसे मान्यवर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना भेट देण्यासाठी येतात. ही मी तर म्हणत प्रेम आहे, ही माया आहे. ती आई एकविरा लोधुली संघावरती आणि त्यांच्या प्रेमाखातर बरेचसेच मान्यवर आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेतला पहिला दिवस आहे. 84 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. मात्र विचार जर केला चौक संघाच्या पाठीराख्यामध्ये आपण जर खेमेमध्ये जर पाहिलं तर पूर्णपणे शांतता पसरलेली आहे. सर्व टेन्शनग्रस्त आहेत. मात्र क्रिकेट या मैदानात जर विचार केला ह्या धावा सुद्धा कठीण नाहीयेत. ह्या मैदानाचा इतिहास आहे. पाहूया आतापर्यंत चांगल्या कामगिरी चांगल्या स्थितीमध्ये या ठिकाणी ढेकू संघ वावरतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. राजनं मात्र चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च करत एक विकेट मिळवून दिली आहे. आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोहन टोंबरे. फुलरल्यांचा हा चेंडू प्रथम राणे मात्र या चेंडूवरती करत. हा चेंडू तुमच्यासाठी लॉलीपॉप होता. आज मात्र गुरुवार होता. आता विचार केला असेल आणि या चेंडूवरती रोशन कदाचित एक मोठा फटका येण्याची गरज होती. मात्र या ठिकाणी गोलंदाज बाल बचावला मिळतो म्हणून या चेंडूवरती एक धाव मिळाली. सिंगल आली आहे. सिंगलच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली 12 धावा धावसंख्येवरती पूर्ण झाले. हा सुरेख चेंडू स्टॉपआउट करण्याचा प्रयत्न केला जातो. फलंदाजा मात्र चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क होऊ शकला नाहीये. रोहित भुईकोट यांचं स्वागत या ठिकाणी प्रकाश बद्रिके यांच्या माध्यमातून स्वागत केलं जातोय. हा या चेंडूवरती मोठा फटका लगावला. हेलिकॉप्टर स्ट्रोक दोन्ही स्टाईल आणि 1 बाउन्सचा हा चौकार. फलंदाज तुम्ही भल्या पहाट उठून त्याची मधुभावे चौकार आले. मात्र नवनीत मग त्याच्या बॅटमधून स्वराज चेंडू पुन्हा एकदा तोच फटका केल्याचा प्रयत्न. आता मात्र गोलंदाज अतिशय हुशार आणि चाणक्य साहिलने मात्र ओळखलाय. रोहनने मात्र ओळखलाय. चांगली गोलंदाजी केली. रोहन ठाकूर याच्या माध्यमातून हा षटक फेकला जातोय. आणि या चेंडूवरती नवनीतने मात्र मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. आता मात्र आपण प्रतीक्षा करूया पंचांच्या इशाऱ्याची. पंच मात्र या ठिकाणी आमचे भाऊ टोंबरे आहेत. हा चौकार आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू टप्पा पडल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकार आलाय. नक्कीच षटकार होऊ शकला असता. थोडस ताकद
नवनीची कमी पडली आणि 20 धाव संख्या त्याला लागली आहे ती धाव फलकावती. हा खराब चेंडू बघा या ठिकाणी या नशिबाच्या आता धावा मारासाठी भाल केले जातात. 1+1+1 आणि स्क्वेअर चेंडू पण त्याचा नक्कीच मनासाठी चेंडू आलेला या ठिकाणी एक धावाचा इशारा आलेला आहे. नक्कीच चांगला चेंडू फेकला जातोय. कदाचित व्हाईट होऊ शकला असतं मात्र या ठिकाणी गोलंदाजाचा टप्पा मात्र थोडासा आत घेतला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल एकच धाव या चेंडूवरती मिळाली आहे. चांगला संघर्ष निर्माण केला. आता मात्र या सामन्यावरती आपण जर पाहिलं असेल या दोन षटकामध्ये तर आपण जर पाहिलं तर पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व गाजवलंय. पूर्णपणे संघाला आता मात्र अडचणीत ठेवले. चौक संघाला 84 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आणि एकूण धावफलकावरती धावा लागले जात आहेत ते 21. चौऱ्याऐंशी धावसंख्येचा पाठलाग सुरू. आता गरज असेल तर 63 धावसंख्येची. राज चव्हाण ज्यानं पहिलं षटक हाताळलं होता 11 धावा दिला होता तोच राज चव्हाण होते. तो पुन्हा एकदा विश्वास कर्णधाराने टाकलाय. पोहे मात्र आता गरज असेल 18 चेंडूमध्ये 63 धावसंख्येची. 63 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. राज सावंत आपल्या कोट्यातील दुसरा षटक फेकत वैयक्तिक आपण पाहिलं असेल कोट्यातून दुसरा सांघिक कोट्यातून यावेळेस मात्र पाहूया एक धाव धावून पूर्ण केली आहे. पंच आपली जागा सोडतात. पंचाचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. वाईट चेंडूची या ठिकाणी पण पहिल्या समाप्ती झाली. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती भेटत आहेत. या 2 धावित संख्येच्या पूर्ण 23 धाव संख्या लागली. आता गरज असणार आहे ते विजयासाठी 61 धावसंख्येची. षटकातील अजून एकही चेंडू समाप्त झाला म्हणजे 18 चेंडू मध्ये 61 धावसंख्येची गरज. नवनीत मध्ये स्ट्रायकर एंड वरती 2 चौकार 1 षटकाराच्या मधून पंचाचा डेड बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज थोडासा रनअप मध्ये चुकला जातोय. 23 धावसंख्या लागली ते धावफलकावरती. हा सुरेख चेंडू मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न होता मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातो. ऑन साइड मध्ये एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला मात्र हा चेंडू फेकी सुमार होती. संदेश पाटील मात्र चेंडूवर चांगला गॅदर केला. चांगला कलेक्शन पाहायला मिळालं आणि 2 धावा या चेंडूवरती बोलत आहेत. 25 धाव संख्या लागली ते धावफलकावरती. 59 धाव संख्येची असूनही घरेसुरे चेंडू सन्मान दिलाय. जबरदस्त चेंडू गोलंदाजी करतायत. एक धाव पूर्ण केला. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा. अशाच धावांची आता गरज आहे की सिंगल जिथं सिंगल धाव असेल तिला डबलने कन्वर्ट करायला लागेल. 2 धावाची रोशन तिला 3 धावांमध्ये कन्वर्ट करायला लागेल. जर तुमच्या बॅटमधून चौकार षटकार येत नसतील तर सिंगल डबल धावा येणं गरजेचं. हा क्रिकेटचा गणित आहे आणि या चेंडूचे 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावांच्या भरून हा मोठा फटका जरूर लागला. याहीपेक्षा अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण बघा. एका हातानं छलांग जरूर लागावली मात्र या चेंडूवरती जर का क्षेत्ररक्षक थोडेसे मिस झाले असेल कदाचित या चेंडूवरती चौकार रोशन पाहास मिळाला असं. मात्र नशिबाच्या 7 चौक संघाला लाभत नाहीयेत. नशिबाच्या फाशे खऱ्या पाहिलं असेल तर ढेकूस संघाच्या बाजूने पूर्णपणे पाशे पडतायत. 29 धाव संख्या लागली धावफलकावरती. 55 धाव संख्येची अजूनही गरज आहे. सामना अजून जवळ आहे. या चेंडू त्याला मोठा फटका. नवनीतने मात्र या चेंडूवर शक्कल लढवले आणि या चेंडूवरती एक मोठा फटका लगावलाय. 6 धाव संख्येसाठी आलेला उतुंग असा षटकार आणि मात्र गरज असतात विजयासाठी 49 धाव संख्येची. अशाच फटक्यांची आता गरज आहे. विकेट वरती नवनीत तुम्हाला जास्त वेळ द्यायला मात्र या चेंडूवरती मोठा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. हवेचा सुद्धा फायदा मिळाला आणि ह्या चेंडूवरती बॅक टू बॅक दुसरा षटकार. नवनीतने मात्र आता आक्रमक रूप धारण केलंय.
जिथे मात्र सहकारी नैनेश पवार बाद झालाय. आपल्या खांद्यावरती जबाबदारी माझ्या संघाला मी तर अडचणीत नेऊन ठेवलं. जर पहिल्या षटकामध्ये पाहिलं असेल, आता मात्र माझ्या संघाला संकटातून बाहेर न्यायचं आहे. हा आक्रमक रूप धारण केले आणि एक षटकार जरूर पाहावाच मिळाला. आणि या षटकाच्या बरोबर 84 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 41 धावा लागल्या धावफलकावरती. आता गरज असेल ती 43 धावसंख्येची. पाहूया सामन्यामध्ये रोशन मी पहिलं सांगलं होतं, या मैदान ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानाने असे जास्त धावांचे सामने आपण बरेच पाहिलेत आणि असे धावा चेस करताना सुद्धा असे बरेच सामने जिंकलेत. मात्र पाहूया सामन्यामध्ये आता काही घडो, कोणी जिंको कोणी हारो, प्रेक्षकांना पैसा वसुली मॅच आता पाहायला मिळते. 41 धावसंख्या धावफलकावरती कंप्लीट झालेली आहेत. जिथे फलंदाज नैनेश पवार 0 धावसंख्येत बाद झाले. प्रथमेश शाने आपण पाहिलं असेल, नवनीत मते यांच्यामध्ये मोठी साजेदारी, मोठी पार्टनरशिप जी आतापर्यंत पाहायला मिळाली. 41 धावसंख्येची मोठ्या पार्टनरशिपची, मोठ्या भागीदारीची गरज होती. ती गरज मात्र आता आपण आठवत असताना चांगली आता सुरुवात पाहायला मिळते. ती चबूक ग्रामपंचायत संघाची. प्रेशर दोन्ही संघावरती आता मात्र तेवढाच प्रेशर असेल. हा फुटत होते हा चेंडू, यावेळेस लॉलीपॉप जरूर होता. मात्र गोलंदाज म्हणत असं मी बाळ बाळ वाचतो या चेंडूवरती. नवनीतचं मात्र टायमिंग या ठिकाणी तितकं जुळलं नाहीये. 42 धावसंख्या धावफलकात लागलीत आणि गरज आहे ती 42 धावसंख्येची. मात्र उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 12. काँग्रेस संघाचे हार्ड हिटर फलंदाज आमचे परमित्र अमित म्हात्रे इथे दाखल झालेले आहेत. अमित आई एकविरा ट्रॉफी 2021 च्या पर्वामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण अतिथी मंचावरती मुख्य व्यासपीठावर देऊन स्थान पाहून स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. याच्यानंतर आपण एक चांगली मोठी मॅच पाहणार आहोत. मला असं वाटतं वडगाव ग्रामपंचायत आणि त्यांच्या विरोधात कांबे सांभारली ग्रामपंचायत अशी एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल, तिसरी. मात्र या सामन्यामध्ये आता काय घडणार, रोशन कोण जिंकणार कोण हरणार ही येणारी काल आणि वेळ. मात्र गोलंदाज साहिल पाटील याच्यावरती आता विश्वास नानाने दाखवलाय. आता 42 धावसंख्येची गरज आहे उर्वरित 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू 42 धावसंख्येची गरज. तमाम प्रेक्षक या ठिकाणी या सामन्याचा मनमुराद आनंद जरूर घेतात. मात्र नवनीत मते यांचा फटका फसला की काय, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी झेल घेण्याचा चांगला प्रयत्न होते. प्रयत्न मात्र या ठिकाणी सफल ठरले आणि या चेंडूवरती मात्र नक्कीच 2 धाव मिळत आहेत. आणि या 2 धाव संख्येच्या बरोबरीनं 44 अंकावरती जाऊन पोहोचली ती धावसंख्या. आता गरज असेल 11 चेंडू आणि 40 धाव संख्येची. धन्यवाद सर. 11 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. हा मोठा फटका मारला परंतु मिसफील्ड इथे मात्र झेल टिपला जाते. फलंदाज मात्र बाद होतोय. नवनीत मात्र नवनीत मध्ये या ठिकाणी बाद झालेत. खरं तर चांगला लय मध्ये होते, चांगली फलंदाजी चौफेर फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दिशानं मात्र झेल अतिशय सुरेख टिपलं. हा 31 धावांचे एक मॅरेथॉन विनिंग 36 धावांचे एक मॅरेथॉन विनिंग नवनीत पते यांच्या माध्यमातून पाहिली. अजून एक गरज असेल 40 धावसंख्या. आता उर्वरित चेंडू बाकी असतील ते 10 धावबॉल 40 धावसंख्येची गरज आहे. हा मोठा फटका. प्रथमच मात्र शांत होते, ज्या वेळेस मात्र नाही आपण पाहिलं असतं नवनीत मध्ये एका बाजूने हल्लाच करत होते. जात आहे. मात्र आज चौक ग्रामपंचायत संघाने आता 50 धावा पूर्ण केल्यात. चिकू ताऱ्या झाल्या पाहिजेत. 84 धावांचा पाठलाग करत असताना मात्र अजून या सामन्यामध्ये बरंच काय आपल्याला पाहायला मिळते. बरंच आपल्याला चढ उतार रोशन पाहायला मिळते. अजून या सामन्यामध्ये काहीच घडलं नाहीये. मात्र शेवटचा चेंडू जोपर्यंत मैदानामध्ये टाकून होत नाहीये तोपर्यंत निकाल आपण किंवा भाकीत करणं चुकीचं असेल.
34 धाव संख्येची अजूनही गरज आहे. नक्कीच सर 34 धाव्यांची गरज असेल, परंतु विचार करण्यास भाग पडले दोन्ही संघांना. दोन्ही संघांचा जर विचार केला तर तुल्यवान संघ आहेत आणि या स्पर्धेमध्ये जर जिंकायचं असेल तर लढावं लागेल आणि लढण्यासाठी संघर्ष करावा लागेल. मॅच मध्ये दोन्ही जिंकण्यासाठी 34 धाव्यांची गरज आहे आणि समोर बॅस पण उभा आहे. आपल्यामध्ये ताकद आहे, क्षमता आहे. त्या क्षमतेचाच वापर या मॅच मध्ये पूर्णपणे करताना दिसतोय, म्हणजे फलंदाज. हा नक्कीच प्रथमेश राणे खऱ्या मोरबी संघाचा हा युगस्फोटक खेळाडू आहे. आज मात्र ग्रामपंचायत कडून खेळत असताना त्यांनी ज्यावेळेस नवनीत बाद झाल्यानंतर आता जबाबदारी आपल्यावरती घेतली आहे आणि षटकारी खऱ्या तर मिथून या ठिकाणी अशा आता पल्लवित गेलेत. हा या चेडूचा बघा बॅक टू बॅक आता मात्र हा दुसरा षटकार लगावलाय. आता मात्र या ठिकाणी या संघाला डेकू संघाला तर विचार करण्यास भाग पडला. ज्यावेळेस मात्र पाहिला पण तर संयमी खेळ सुरू होता, धावांची गती अतिशय कमी होती. आता मात्र जसे चौकात षटकार यायला लागले रोशन, त्यावेळेस आता मात्र या ठिकाणी या डेकू संघाच्या पाठीराख्या आणि संघाच्या खेळाडूंना आता धाबे दणाणलेत. हॅलो 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 नक्कीच विचार करण्यास भाग पाडले, कारण की दोन्ही संघ तुल्यवान आणि जिंकण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतोय तो फलंदाज. आपल्या संघाला कोणत्या पद्धतीने विजय मिळवून देण्याचा तो निश्चय, त्या निश्चयाच्या साजऱ्याची फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते आणि आता मात्र 28 धाव्यांची गरज असेल जिंकण्यासाठी. सर गोलंदाज तयार आहे. नक्कीच गाडी आपण जर पाहिलं तर प्रथमेश आणि नवनीत यांच्यामध्ये तर आपण जी मोठी पार्टनरशिप जी पाहिली, तब्बल 42 धावसंख्येची मोठी पार्टनरशिप, मोठी साजेदारी झाली आहे. या चेंडूवरती बघा दोन चेंडूवरती दोन षटकार जरूर या गोलंदाजांना करा, मात्र या चेंडूवरती एक जोरदार अपील जरूर पाहायला मिळाली आणि जबरदस्त गोलंदाजी करून दोन षटकार काढल्यानंतर मात्र या गोलंदाजांनी पुन्हा आक्रमण केलंय आणि एक चांगली गोलंदाजी केली आहे. तो गोलंदाज साहिल पाटील, फलंदाज मात्र या ठिकाणी प्रथमेश राणे यांना मात्र परतावा लागतोय. धीरज राणे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय मोरबी संघाची रन मशीन ज्यांना म्हटलं जातोय ते आता धीरज राणे मैदानामध्ये जात आहेत. 84 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. हा फलंदाज मात्र बाद झाले. नक्कीच पंचांनी पायचीत पकडलं, परंतु आता फलंदाज नौका असेल आणि त्याला साजेची फलंदाजी करावी लागेल, कारण की 28 धाव्यांचा अजून पाठलाग करायचा आहे आणि 28 धावेसाठी मोठे फटके येणं गरजेचं आहे. तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणं गोलंदाजाला हार जाईल का फलंदाजाला ते 28 धावा पूर्ण करण्यासाठी मोठे फटके मारून या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करेल हे पाहणं गरजेचं आहे. सर हा नक्कीच. आणि रोशन या ठिकाणी आता पाहुण्यांची दलपेल चालू झालेली आहे. पाहुण्यांची आता बरेचसे या ठिकाणी दिवाळी आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते. बंटी भद्रिके यांचे पिताश्री जनार्दन भद्रिके यांचे या ठिकाणी आता शुभ आगमन झालेले आहे. त्यांना देखील आपण विनंती करूया की दादा आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आपण या स्पर्धेची शोभा वाढवायची. अतिशय चांगली स्पर्धा. मात्र या सामन्यामध्ये आता ट्विस्ट निर्माण झाले, या सामन्यामध्ये सुरस निर्माण झाले. दोन षटकार जरूर आले होते. एका बाजूला आपण जर विचार केला चौक संघात मात्र या ठिकाणी त्यांचे हौसले बुलंद झाले. त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी प्रथमेश बाद झाले. त्याच्यानंतर आपण पाहतोय मोरबी संघाची रन मशीन ज्याला म्हटलं तर धीरज राणे मात्र या चेंडूवरती मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर करतात. मात्र या चेंडूवरती संदेश पाटील एक जबरदस्त स्फोटक खेळाडू यांच्या माध्यमातून या चेंडूला चांगला गॅदर केला जातो, चांगला अडवला जातो. चेंडूला एक धम मिळते या चेंडूवरती. फलंदाज धीरजने आपलं खातं उघडं केलं आणि सांघिक धावसंख्या 84 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 57 सन्माननीय जनार्दन भद्रिके साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. आई एकविरा ट्रॉफी 2021 पर्व या ट्रॉफी मध्ये दादा आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. जनार्दनजी भद्रिके आमचे मुख्य पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. बंटी आणि साहिल भद्रिके यांचे पिताश्री आहेत. अतिशय क्रिकेटची आवड आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी 2 पुत्र असे घडवलेत की या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती बंटी भद्रिकेचं नाव खूप मोठं आहे. आज टेनिस क्रिकेट रोशनमध्ये पाहिलं तर 7 समुद्र पार गेले आणि एक चांगला दर्जा या क्रिकेटला टेनिसचा आलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या परिसरातील चांगले खेळाडू घडत आहेत. मग रजत मुंडे असतील, बंटी भद्रिके असतील, आमचे वयाचे महेश म्हात्रे असतील, असे बरेचसे गुणवान खेळाडू जे आपण पाहिले असतील टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याचं नाव खूप मोठं आणि आदराने घेतलं जातं. मात्र पाहूया आता विजयासाठी ज्या 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 57 म्हणजे 57 धावफलकावरती आता गरज असेल. साहिल आम्हाला सांगतायत की 6 चेंडू मध्ये 27 धावसंख्येची आता गरज आहे ती विजयासाठी.
नक्कीच 27 धाब्यांची गरज आहे, परंतु गोलंदाजाला जाणलं पाहिजे की आपल्या गोलंदाजीचा प्रादुर्भाव या मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय. संदेश नक्कीच संदेश मात्र या ठिकाणी माझ्या पहिल्या चेंडू कार्पेटच्या साईन आपण पाहतो स्क्वेअर लेग मध्ये जातोय. आणि ह्या चेंडूवरती मात्र एकदा चिकी सिंगल कंप्लीट केली आहे. 5 चेंडू आणि आता गरज असणार ती 26 धाव संख्येची. स्ट्रायकर येत साहिल असतील. साहिलने मात्र 2 षटक हाताळली होती. गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली केली होती. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये केली जाते. पण ती बदल की आपण तिसरे पंच मैदानामध्ये जा. नक्कीच प्रथमेश बाद झाल्यानंतर सर प्रेशर मध्ये आला तो संघ, कारण की तिथे मोठे फटकांची गरज होती. प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला भेटत होते ते मोठे फटके, परंतु आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज आहे सर. नक्कीच 26 धावसंख्येची असून गरज आहे. गोलंदाजाच्या शैलीवरती कुठेतरी आक्षेप घेतलाय. त्याच्यानं या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण बंटू भद्रिक आता स्वतः तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये गेले. आता संदेश पाटील आता बघूया कशी गोलंदाजी करा. लेफ्ट आर्म गोलंदाज हा सुरेख चेंडू पाहूया. मिड विकेट मध्ये चेंडू जातो. तितका चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल आली आहे. सिंगल पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. मात्र बघा या ठिकाणी तिसरं पंच मैदान असून देखील चांगली गोलंदाजी केली. टप्पा अचूक ठेवलाय संदेश पाटील या गोलंदाजानं. आणि आता गरज असेल ती 25 धावसंख्येची. नक्कीच 25 धाब्यांची गरज आहे. प्रथमेशची आता मात्र जागा भरून काढावी लागेल ती फलंदाजाला, कारण की प्रथमेशने जे फटके मारलेत ते फटके या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने 4 चेंडू मध्ये 25 धाब्यांची गरज असेल. नक्कीच. आणि धीरज मध्ये ती क्षमता आहे. धीरज मध्ये टॅलेंट आहे. धीरज मध्ये ताकद आहे. असे बरेचसे सामने आपण जे पाहिले असेल, ज्या वेळेस आपण पाहिलं असेल मोरबी संघ अडचणीत असेल, कठीण परिस्थितीमध्ये असेल, त्या कठीण परिस्थितीमधून आपल्या फलंदाजी जोरावरती आपल्या संघाला बऱ्याचशा त्याच्या विजयश्री. स्लोअरचा हा चेंडू 5वा चेंडू गती परिवर्तन केला. धीरज राणेला मात्र चकमा दिला या चेंडूवरती आणि फलंदाज मात्र धीरज बाद झाले. याची आपण तारीफ केली, प्रशंसा केली. आता मात्र या ठिकाणी धीरजला आपला मैदान सोडावं लागतं. 3 चेंडू आणि गरज असेल ती 25 धावसंख्येची. नाही का संदेशनं मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. स्लोअरचा चेंडू फिरून राहिला टाकण्याचा प्रयत्न मात्र चेंडूवरती मोठा फटका लगावलाय. पिल्लू गावडे ज्याने आल्याला षटकाने आपला इरादा स्पष्ट करो या मरो अशी स्थिती आहे. डू अँड डा स्थितीमध्ये. मात्र हा चेंडू जर का तिसऱ्या चेंडूवरती रोशन आला असता तर मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाली असती, चुरस निर्माण झाली असती, सामन्यामध्ये थोडीशी मजा आली असती. मात्र काही होणार. मात्र या ठिकाणी पिल्लूने मात्र षटकार लगावून आपलं खातं उघडे केलं, अकाउंट ओपन केलं. एकूण धावफल कधी 73 धावा लागले धावफल करते. मग का 63 धावा. या चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका लागला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. धाव या संख्येसाठी. नयन मात्रे यांच्या या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांचं देखील एकविरा कंस्ट्रक्शनचे आमचे प्रोफायटर आहेत. मी सन्मान्य नयनजी म्हात्रे साहेब आपणास विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठात आहे त्यांच्या समाधानजी म्हात्रे आपणास देखील विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठात यायचंय. आपल्या मनापासून सरसे स्वागत. झाडू घेऊन मैदानावरती जा विकेटवरती. आयोजक स्वयंसेवक या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक सांगण्याची गरज नाहीये. रोशन खऱ्या अर्थाने ज्यांनी खऱ्या अर्थाने 11 चेंडू मध्ये 15 चेंडू मध्ये तब्बल 52 धावांची मॅरेथॉन विनिंग आणि आजच्या दिवसाचा पहिला हार्दिक शतकीय खेळी ज्या मयूरने केली तो ठरतो या स्पर्धेतला या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा हकदार. पहिला मॅन ऑफ द मॅच धन्यवाद असतील समाधान म्हात्रे आणि नयन म्हात्रे आमचे एकविरा कंस्ट्रक्शनचे प्रोपायटर नयन म्हात्रे आणि समाधान म्हात्रे यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. आणि मी आयोजकांना विनंती केली पाहुण्याचं स्वागत देखील आपण करायचं आहे. त्याचबरोबर सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक